जरूर आपण पाहतोय. पण आयोजक असू दे तरी पैसे आपण पाहतो ते फलंदाजाला लावलंय. खूप मोठं काम आहे. चला दादा. चला सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतो. निलेश आणि रोहित ही जोडी आपण मैदानात पाहतो. या अगोदरची मॅच अफलातून मॅच पाहिली गेली. संभवतः विजेता संघ म्हणून ज्याच्याकडे कालपासून चर्चा होती त्या दामोते संघाला पराभूत करून आपण पाहिलं गेलं. मोरबे संघ या ठिकाणी तिसरा राऊंड खेळण्यासाठी सज्ज झालाय. त्यांच्यासोबत आपण पाहिलं गेलं आत्ताच एक चांगली मॅच नारपोली संघाला पराभूत करून जितेगाव आपण पाहतो संघ या ठिकाणी पाहतोय. आणि बंधू आहेत आमचे एवन जोडी रमेश तांडेल आणि सुरेश तांडेल साहेब. सुरेश तांडेल साहेबांचं कौतुक करावं लागेल कारण जेव्हा येतात नाही ते त्या चेहरा त्यांचा तो फुललेला असो शेवटपर्यंत असाच. हा. आणि रमेश तांडेल मैदान फिरतात पूर्ण मैदान फिरलेत ते. जिथे कमी तिथे आम्ही. 3 षटकांची मॅच. हे कोण सोगे सोयरे नाहीत आपले यांचे वाढवायला. यांना एक्स्ट्रा का रात्रभर ऐकलं ना तर थोडी मजा करूया आपण एन्जॉय करूया. हा. नाही मला माहिती आहे एका गावामध्ये गेलो होतो ना मी. त्या गावामध्ये मैदान तू जेवढ्या टीम खेळले ना तेवढ्या त्या गावचे जावई होते. तर म्हणजे गावामध्ये मुली किती असतील. तर जाऊया मैदानावरती. पहिलं षटक पहिला गोलंदाज सनीला पाहतोय. लेफ्ट ओव्हर पहिला चेंडू उडवला चेंडूला फिरकावला सीमा रेषा पार. सुरुवात झाली एक धमाकेदार येणार ब्युटिफुल सिक्सर षटकार ठोक दिले. सर्व काय आलं बॅट्समन रेडी झालेत. लगेच लगेच सुरुवात करा. पहिला चेंडू पहिला षटकार पहिला फटका आरपार सीमा रेखा पार. खुश होतो माणूस. कसं आहे तांडेल साहेब जेव्हा एखादी मुलगी बघायला जातो ना पहिल्यांदा ती पहिल्या पसंतीमध्ये उतरली ना तर कसं बरं वाटतं जीवाला. जर तिने नाकारलं ना मग लागलं 3-4 वर्षाची. तसं आहे पहिला चेंडू पहिल्या षटकाराला खुश. ओरपी चेंडू आहे. दुसरा चेंडू बघा डिवेक्सच्या कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. वन बाउन्स लागत चेंडू सीमारेषा फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. बघा एकनाथ माली म्हणजे रमेश तांडेल साहेब यांचे एकदम खास. त्यांची गाणी ऐकली म्हणजे खुश. हा. पहिल्या 2 चेंडू आपण पाहिलं घातक ठरले गेलेत गोलंदाजासाठी. इथे पाहतोय कब तक चलेगा तुम्हारा बल्ला. एक तो घुमी घुमी गेंद बल्लेबाज बॅक टू पवेलियन झटका ठोक दे. थँक्यू थँक्यू. उद्या खरं जाताना रमेश तांडेल साहेब यांची पॅक केलेली टीम सावलेश्वर सावला टीम किरण पवार अक्षय पवार हे उद्या इथं खेळताना दिसतील. हा. हा सर्व खेळणार आहेत. आणि त्याच्या विरोधात विक्रम पाटील यांची वाशिवली टीम खेळणार आहे. हा तू शेर तो हम सव्वा शेर. मजा येईल. म्हणजे उद्या एखादी आपल्याला खोपुलीच्या कोणत्या तरी बँकेसमोर जाऊन उभाच राहायला लागेल. एटीएम बंद करून ठेवावं लागतील सर्व.
पण जीपे चालू आहेत. शाखा प्रमुख आणि युवा शाखा अध्यक्ष. चालेल इथे पंच आमच्याकडे दोन हात समांतर करतील. स्वेर मारा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, धावसंख्येमध्ये वाढ, एका धावेने स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती शुभ आकडा आहे. नेक्स्ट आकडा हा सुंदर फटका टेपेक्षा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगला फटका गॅपचं प्रदर्शन, चेंडू होतो फरार, रन्स मिळतील 4, चौकार, धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. बॉल आला ना आता लगेच थांबायचं. तिथे रिव्हर्स अटेन आपण पाहतो डॉट चेंडू. उद्या अंकुशजी तांडेल साहेब आणि त्यांच्यासोबत सचिन तांडेल आपण पाहतोय. उद्या अल्पेश लवजी वर्सेस सासगाव, वाकस वर्सेस बारवई, अनिकेत उत्कर्ष 11 सावले वर्सेस वाशिवली आणि जीता वर्सेस कतेश्वर भिंगार. या दरम्यान पाहतोय चांगला फटका, चेंडू पाठवला सीमारेषा पार, काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये आलेला हा ब्युटिफुल षटकार. आयुष्यात काहीतरी असं कार्य करून जा शेवट परत लक्षात राहील. बाल्यासिंगने एकच गाणं गायला आणि त्यानंतर तो फेमस झाला. अनेक बदलापूर, अंबरनाथ, कल्याणच्या अनेक मैदानावरती बाल्यासिंगरला आम्ही पाहिलं. कारण जेव्हाही आम्ही पंचाची भूमिका त्या ठिकाणी असायचो तिथे आम्ही बाल्यासिंगरला त्यांचं पाहिलं होतं. एक पाहुणा म्हणून त्याला पाहिलं होतं. आज या जगात नसेल पण त्याची आठवण नेहमीच सदैव या गाण्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यालाही या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती जिथे गोलंदाज सज्ज होतोय. धीरज 21 धावा पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं आपण. उद्या आपण पाहतोय मावशीची मुलं वर्सेस मामाची मुलं आणि भाऊजी आणि मेवना अशी लढत. गाववाल्यांसाठी आहे मजा, आयोजकांची मजा आहे उद्या. गोलंदाज तयार. चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर रिझर मध्ये चेंडू 1 बाउन्स सारखे चेंडू सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4, चौकार 4 धावा स्कोर का तिथे थोडं थांबा वाजू नका मी सांगतो तुम्हाला. 25 धावा. आम्ही पिक्चर पाहायला गेलाय गणपती बुलेला जाणारा सचिनचा आणि त्याच्यामध्ये तो कंडक्टर अशोक शराफी पाहिला आम्ही. तर तशी गत नको व्हायला. तिथे अशोक शराफ तिथे गेला तमाशावरती, तिथे पैसा उडवला. धीरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या साईडने. उडवला चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक धावला आहे आणि पोहोचला पण त्या ठिकाणी. फलंदाज बाद, झटका दिला गेला. आणखीन एक फलंदाज माघारी पडत निलेश, झटका क्रमांक 2 ठोक डीजे. थँक्यू दीपकजी कर्णुक साहेब. खुश आहेत ना? हां, एन्जॉय करतात, फुल एन्जॉय. आणि मी पाहिलं गेलं आजची तिसरी रात्र पाहिली गेली. प्रत्येक संघामध्ये या गावचा मेवना किंवा पाहुणा प्रत्येक मॅचमध्ये पाहिला. एक तर मेवना एक तर पाहुणा. हां, उद्याही मेवण्यांची लढत, मावशी आणि मामांच्या मुलाची लढत. मॅच पाहायला कुठेही विसरू नका. प्रेक्षक जे जागे आहेत ना उद्या या ठिकाणी. प्रत्येक प्रेक्षकाला सुवर्ण संधी आहे. उद्या भरपूर गिफ्ट्स आहेत तुम्हाला, पारितोषिक भेटतील, भरपूर काय भेटतील.
दिवसा आपण पाहतोय कर्जत तालुक्यामध्ये खूप मोठा अड्डा बो राजा 777 केशरी उद्या सर्व ते इकडे येतील. आमचे योगेश डोले पोहोचले का तिथे? हा, शॉटगन घेऊन गेले असतील तिथे. प्रसाद पाटील यांचा राणा इथे फलंदाज गातोय गोड गाणा. चेंडू सीमारेषे पलीकडे फाईन डिझन मध्ये आला. दन 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 करत चेंडू फरार. रस मिळती 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या स्कोरकडे 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धीरज राऊंड विकेट आला. त्याच दिशा गोलंदाजची घडवले दूरदर्शा. चेंडू होतो सीमारेखे पलीकडे. रन्स मिळती 4. बॅक टू बॅक चौकार. थँक्यू डीजे मास्टर. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहे. दणदण करत जरी विकेट पाहायला गेला त्यानंतर प्रत्येक येणारा फलंदाज आपण पाहतो कारपाट सोडल्यानंतर जिथे गाव लागतो आणि तिथून आलेले सर्व पेन तालुक्यातील खेळाडू पेन पूर्व जरूर आपण पाहतो या ठिकाणी इथे नाही दोन्ही संघामध्ये पहिले वाशिवली विपक्ष सावला जी मॅच आहे त्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने 10,000ची बीट आहे. मजा येणार एन्जॉय येणार आणि ते आमचे प्रेक्षक आहेत ना आणि जे या दोन्ही मेहुण्यांचे जे पाहुणे आहेत तेही या ठिकाणी एन्जॉय करण्यात येणार आहेत. गोलंदाज धीरज पुन्हा एकदा तयार. चांगला फटका ते दनादन दिवाळीचा रॉकेट सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. चेंडू पोहोचलाय आउट ऑफ पार्क. बेगेट षटकार. थँक्यू डी मास्टर. ह्या गाण्यांचा उद्या गरज पडेल. झूम 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 झूम. हा, अजून एक गाणं वाजलं उडेल. मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. 41 धावा दोन्ही षटकामध्ये पाहिलं. शेवटचा अंतिम षटक. सर बॉल द्या प्लीज. डीजे ऑपरेटर हरीश सर जर चेंडू पोचवा मैदानात. नाही आज परत आपण नवीनच दिलेत ना जुने नको. ते वय झाल्यानंतर लागतात. नाही काल काल कमिटी नव्हती राजेश सर. आज सर्व कमिटी उपस्थित आहे. हा एक पण आला नाही काल. आणि रमेशजी तांडेल साहेबांनी हलवूनच दिले नाही कुणाला. सर्वांना बांधून ठेवलेत आज. आणि अंकुशजी तांडेल हा काल होते ते. मी सांगतो ना काल होते ते. हा इथे पाहतो उडवला चेंडूला. दादा षटकार आहे. कारण आपण कलेक्ट करायच्या अगोदरच दादा बाहेर होते. आपण पाहिलं गेलं त्यानंतर त्यांनी जंप मारली होती.
इथे पुन्हा एकदा जोरदार पहार, चेंडूवरती वार, शतरक्षक त्या ठिकाणी तयार, त्यालाही केलंय पार. रस पिलतीचा इथे आला षटकार वाजीव. थँक्यू. आता त्याच्या हातामध्ये हँडल चांगल्या प्रकारे पकडला बॅट्समनने. त्याला काय जपून पकडायची गरज नाही. हा. उपसरपंच साहेब, नाही उपसरपंच साहेबांनी सांगितलं, सचिनजी तांडेल साहेबांनी सांगत होता अशा प्रकारे चेंडू पकडला पाहिजे होता. उर्फी चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न, पण शतरक्षक जात नाहीये. याला बोलतात शतरक्षण करणार खराब. यांच्या रात्री स्वप्नामधील अशोक शराब. आणि काय सांगेल, ठाम टाकल्या तुझा भांग पाडतो. एखादा गोलंदाज मारतोय आणि त्याला दिलेलं जीवदान म्हणजे एखाद्या प्रायव्हेट पतपेढीमधून घेतलेलं लोन. चक्रीवाढ व्याज खूप कडक असतो. इथं पाहिलं गेलं आणि आज संधी नाही भेटली, कारण आज योगेश ढोले होते आणि मयूर कांबळे होते. काल कशी संधी भेटू होती. चला फलंदाज बाद झाला या माघारी. नाही थँक्यू. काय झालं माहिती का, आता मॅचच कमी होते ना म्हणून वरती जास्त आलो नाही. हा उद्या आहेत ना, उद्या भरपूर जण आहेत. हा नाही वरतीच मजा येते हो. हा, उद्या टीके माली सर आहेत, संतोष चौधरी सर पण येणार होते. हां ती एवन जोडी आहे, गुरुवारी आहेत ते. धावसंख्या स्कोर कार्ड 55 आकड्यावरती जाऊन पोहोचले. तर रमेशजी तांडे सर यांचे मामांचे सुपुत्र आहेत टीके माली सर, आमचे गुरुवारी आहेत ते. चांगला चेंडू, गतिवान चेंडू होता या ठिकाणी, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. जरूर पंच आम्हाला सांगतील बाय बाय टाटा करणारी एक धाव या ठिकाणी पाहतो. बाईची एक धाव. काही कॉमेंटेटर बाईची एक धाव बोलतात, आता कोणत्या बाईची ती नाही माहिती. बाईची, बाईज, आता बाईची एक धाव सांगतात. दर 16 वर्ष कॉमेंट्री केली, बस झालं. कॉमेंटेटर कंटाळा आला होता म्हणून आता 10 वर्ष झाली पंचगिरी करतो. धावसंख्या स्कोर कार्ड आप तक 56. माहिती आहे ना 56ची छाती कुणाची आहे. हां सडेज पाठची कडा, फलंदाज बाद. शेवट गोड होत असताना पहिले 3 षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या 56, विजयासाठी 57 धावांची गरज. ह्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल, धावांचा पाठलाग होणार की नाही होणार, करणार तर कोणता फलंदाज करणार, याची माहिती भेटेल आपल्याला नेक्स्ट इनिंगमध्ये. याला रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाज वापर केला जाईल, ते कशा प्रकारे गोलंदाज होतील, कशा प्रकारे गोलंदाजी करतील, ह्या ऐकूया आणि पाहूया थोड्याशा विश्रांतीनंतर. तो परत संधी देऊया डीजे आरेशला. ठोक डीजे. केलं, निवेदन केले, चांगले निवेदक आहेत, चांगले कॉमेंटेटर आहेत. त्यांच्याकडे पण बोलण्याचा खूप मोठा भरणा आहे. जसं लोकांच्या घरी, शेतकऱ्याच्या घरी गोण्या गोण्या भरून धान्य असतंय, तसं यांच्याकडे वाक्य गोण्या गोण्या भरून आहेत. काटे का मुकाबला, काटे की टक्कर. यस, काटे की टक्कर. रमेश भुईर सर
जे राहिले बघा ते दर्दी राहिलेत फक्त आता पाठीराखे राहिलेत. आणि त्याच्यामधून काही जण असे असतात ना, त्यांना घरी जायचं असतं पाठीराख्यांना, पण ते कुणाच्या तरी गाडीवरती बसून आलेले असतात. आणि ते डबल टिबल सीट, जोपर्यंत हे निघत नाही तोपर्यंत ते निघू शकत नाहीत. हा, काही जण एवढे टेन्शनमध्ये असतात ना, ते मॅच बघायला येतात जरूर. बाबा कदम आहेत ते. नाही खरंच आता आम्ही पाहतोय क्रिकेटच्या मैदानात जातो ना, काही जण आलेले असतात, त्यांना घरी जायचंच असतं लवकर. पण हा, हं, सुरजजी तांडेल खऱ्या अर्थाने सर्वांचं देखरेख त्यांनी केलंय. थँक्यू डीजे मास्टर. कसं आहे माहिती आहे का, रामदेव बाबाचं औषध तोंडात घेतलं ना, तर त्याला झोप लवकर येत नाही, कारण रामदेव बाबाचे जे औषधं आहेत ना, ती प्रत्येकाला लागू होतात. चला, पहिल्या सत्रामध्ये जिथे संघाने आपण पाहतोय अफलातून धावसंख्या उभारले ती 56, 57 धावांची गरज आहे. 18 चेंडू 57 धावा. खऱ्या अर्थाने ते बॅनर आहेत ना, ते बॅनर बघा ना. खरं तो जो ज्यांनी फोटो बनवला, जो बॅनरवाला ना, तो जाम खुश झाला असेल. पॉलिश करायला खूप मेहनत लागली असेल त्याला पण. चला, गोलंदाज तयार. पहिलं षटक हरेश आपण पाहतोय. स्ट्राईकला तो फलंदाज प्रथमेश, नॉन स्ट्राईकला धीरज. पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं, पंच दोनात समांतर करते, वाईट चेंडू स्वेर मला. एक्स्ट्रा धाव. गव्हर्नमेंटने अजूनपर्यंत एक्स्ट्रा जे पैसे येणार होते अकाउंटवरती अजून आले नाही आहेत. हा, 15 लाख आले नाहीत. पण इथे सुरुवात झाली बघा एक्स्ट्रा धावेने. कोणत्या प्रकारची मेहनत नाही, गोलंदाजची मेहनत. एक धाव आपण पाहतोय संघाच्या खात्यामध्ये. एक धाव या ठिकाणी ओपन होते. धावसंख्या पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा पाहिलं, पंच दोनात समांतर करतील, वाईट चेंडू. आणखीन एक एक्स्ट्रा धाव, दोन धावा आपण या ठिकाणी पाहतोय. धावांचा पाठलाग करायचे इथे, तर गोलंदाजांना आपण पाहतोय तिथे समोर येऊन मार देणं गरजेचं, गोलंदाजावरती हल्ला चढवणं गरजेचं आहे. पण सध्या तरी पाहिलं गेलं दोन धावा मोफतच्या या ठिकाणी गोलंदाज खर्च करतो. दोन वाईट चेंडू या ठिकाणी फेकलेत. चांगलं मैदान आहे आपण पाहतोय. अफलातून साफसुथरा मैदान ज्याला म्हटलं जाईल. इथे शॉर्ट चेंडू होता, भिरकवलाय. पूल करण्याचा प्रयत्न थोडासा अनसक्सेसफुल जरूर झाला, पण तिथे शतरक्षक पोहोचलाय. चेक केलं. चार धावा आहेत ना. ओके. थँक्यू. आजकाल महाराष्ट्रामध्ये त्यांचाच गुणगौरव आहेत. बघा या ठिकाणी आमचे बाबा रामदासजी तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगेश तांडेल जे स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत, त्यांचे वडील. आणि आशीर्वाद लागतो, कारण वडिलांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो. आणि त्यांचाही आशीर्वाद नेहमीच असेल. इथे फलंदाज बाद झालाय, त्रिफलचित झालाय. हा, त्यांचे पण वडील आपण रमेशजी तांडेल सर.
सदस्य बोलतात हा निधी सांभाळत नाही ते. धावसंख्या आपण पाहतो, डॉट चेंडू आला. अजूनही आपण पाहतो उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 10-39 धावांची गरज आहे. मॅच पण आपण पाहतोय ट्विस्ट, इथे मोठे फटके यावे लागतील तर मॅच जिंकायची आहे, तर चांगली कामगिरी करावी लागेल मोरबे टीमला. इथं ग्लान्स केला चेंडूला, समोर शतरक्षक आहे कव्हर रिझन मध्ये, चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी बघा. चांगलं व्हायचं असेल तर काही होतं. आपण पाहिलं याच्या अगोदर राजेश्वर लॉटरी होती, लोक 10 रुपये घेऊन जायचे, घरी येताना 9,000 रुपये घेऊन यायचे. नशीब चांगलं असेल तर काही होत आहे. आता शर्ती आल्यात. फुल्लेंचे चेंडू, नाही आम्ही पाहिले गेले शर्तीला शर्ती पाहायला क्रिकेटच्या मध्ये रजनी स्पर्धा पाहायला प्रेक्षक कमी असतात, पण ते चौली पावलीवरती जास्त असतात. फुलपाखरं गाय बादली तिकडे जास्त गर्दी असते, आणि शर्तीनं जास्त करून तिथे बहुतेक तिकडेच असतात. ग्लान्स केला चेंडूला, शॉर्ट फाईनला शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण बघा. याला बोलतात नशीब बलवत. तर प्रत्येक चेंडू पकडला जातो. गोलंदाजचा चेंडू फाईन मध्ये गेला तर शतरक्षक त्या ठिकाणी होता. बॅट्समन प्रयत्न करतो, धीरज एक चांगला बॅट्समन आहे. कर्जत तालुक्यामध्ये येऊन मी चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिले. इथे समोर उडवला चेंडूला, जे चांगले फटके होते त्या चांगल्या फटक्यावरती पाहतोय, चांगला काम केलं तर रिझल्टही चांगला असतो. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, षटकार आला. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 26, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. इथून मॅच टर्न झाले. या चेंडूवरती जेव्हा षटकार आला त्या षटकाराने आता मॅच ओपन केले पुन्हा एकदा. इथून मॅच फिरू शकते. लगातार 2 मॅच आम्ही पाहिल्या गेल्या सीझनमध्ये, गेल्या नाईटमध्ये दामतच्या मैदानावरती 29 धावाही करण्यात आल्या होत्या. जर विचार केला देच्या स्पर्धेमध्ये वाकस संघाकडून, बॉल आहे ते समोरच आहे, द बॉल दे दादा लगेच. भेटलाय बॉल, भेटलाय समोर भेटला. 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. कहाणीमध्ये ट्विस्ट, या षटकाराने मॅच आता फिरवले. गोलंदाज तयार पंचांच्या उजव्या साईडने. रोहिता गोलंदाज पाहतोय, समीर आपण पाहतो स्ट्राईकला आहेत. इथून हा चेंडू डॉट आला. आता येणारे 5 चेंडू 31 जावा, म्हणजे इथून गोलंदाजाने आरामात चेंडू फेकायचे. त्यावरती षटकार आला तरी पण प्रत्येक गोलंदाज सायकल सिरीजसाठी आपण पाहतोय खूप महत्वाचा असेल. शॉर्ट चेंडू होता जरूर, पण फटका घेता आला नाहीये. 4 चेंडू आता 30 धावांची गरज आहे. 4 चेंडू 30 धावा. 4 चेंडू 30 धावा. मॅच आता दूरवर गेलेली आहे, पण इथे गोलंदाजाने एखादी गडबड केली तर काही होऊ शकतं. बॅक टू बॉलर, कॉटन बोल्ड फलंदाज बाद, झटका. हा.
हरीश ठरला मॅचचा हिरो आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनोद सुखदरे साहेबांना विनंती करतो. चला मॅन ऑफ द मॅचसाठी.